नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण अन्नपूर्णा जयंती का साजरी केली जाते, तसेच पार्वती देवीला अन्नपूर्णा देवीचं रूप का घ्यावं लागलं होतं, या पाठीमागे पौराणिक कथा काय आहे, तसेच अन्नपूर्णा प्रसन्न राहो असे का म्हणतात, याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. अन्नपूर्णा देवी ही पोषणाची देवी म्हणून पूजली जाते. ही जयंती दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. या दिवशी देवी पार्वतीने अन्नपूर्णा देवीचे रूप धारण केले होते. तर पुराणामध्ये एक कथा सांगितली जाते. ती कथा आज आपण जाणून घेऊया. पौराणिक कथेनुसार भगवान शिव यांनी एकदा देवी पार्वतीला सांगितले की जगातील प्रत्येक गोष्ट एक भ्रम आहे. त्यांनी असेही म्हटले की अन्न देखील एक भ्रम आहे आणि शरीर आणि अन्नाचे कोणतेही विशेष महत्त्व नाही. देवी पार्वतीला अन्नाचा हा अपमान वाटला आणि ती खूप निराश झाली. तिने जगातून अन्न काढून टाकण्याचा निर्णय घेतला. यामुळे पृथ्वीवर अन्न टंचाई निर्माण झाली. उपासमारीने ग्रासलेले लोक दुःखाने ओरडू लागले. त्यानंतर माता पार्वतीने अक्षय पात्र, कधीही अन्न संपत नसणारे पात्र धारण करून देवी अन्नपूर्णाचे रूप धारण केले. भगवान शिव यांनी साधूचे रूप धारण केले. मग भगवान शिव यांनी भिक्षूचा वेश धारण केला आणि अन्नाची भिक्षा मागण्यासाठी देवी अन्नपूर्णाकडे गेले. भगवान शिव यांनी देखील ओळखले की शरीर आणि अन्न अस्तित्वासाठी महत्त्वाचे आहे. देवी अन्नपूर्णेने सर्वांना अन्नदान केले, जे भगवान शिव यांनी पृथ्वीवरील रहिवाशांमध्ये वाटले. यामुळे पृथ्वीवरील दुष्काळ कमी झाला. तेव्हापासून अन्नपूर्णा माता अन्नाची देवी म्हणून पूजनीय आहे असे मानले जाते. की ज्या दिवशी देवी पार्वतीने अन्नपूर्णा देवीचे रूप धारण केले होते, तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पौर्णिमेचा दिवस होता. म्हणून हा दिवस अन्नपूर्णा जयंती म्हणून साजरा केला जातो. अन्न हे पूर्ण ब्रह्म किंवा अन्नावर उत्तम प्रक्रिया करून सुग्रास करून वाढणाऱ्या अन्नपूर्णेला नेहमी आनंदी, समाधानी ठेवा असे नेहमी म्हटले जाते. तर ते का म्हटले जाते ते जाणून घेऊया. पहिल्यांदा आपण अन्नपूर्णा मातेचे महत्त्व जाणून घेऊया. आपल्या देव्हाऱ्यात अन्नपूर्णेची मूर्ती तुम्ही नक्कीच पाहिली असेल. हातात पळी घेऊन असणारी ही देवी म्हणजे पार्वती माता होय. संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचे कार्य अन्नपूर्णा देवी करते. म्हणून दररोज घराघरात तिची पूजा केली जाते. आदी शंकराचार्यांचे अन्नपूर्णा स्तोत्र तुम्ही वाचलं असेल. त्यात तिचे सुंदर आणि अर्थपूर्ण वर्णन केलेले आहे. आपल्याकडे लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णेची मूर्ती देतात. त्यामागे हा हेतू असतो की मुलीने अन्नपूर्णेची पूजा करावी, प्रार्थना करावी. हे अन्नपूर्णे, माझ्यावर प्रसन्न हो. मी जो स्वयंपाक करते त्यास रुची येऊ दे. मी अत्यंत मन लावून सुंदर भावनेने अन्न बनवले आहे. त्यात सात्विकता येऊ दे. ते खाऊन सर्व तृप्त होऊ देत. माझ्या मनात मातृभाव जागा हो. आसपास कोणीही उपाशी राहणार नाही याची मी काळजी घेऊ. भुकेल्याला अन्न देण्याचा भाव माझ्या मनी जागो. म्हणजेच काय, तिने अन्नपूर्णेची सेवा, उपासना करून उत्तम अन्न कुटुंबियांना खायला घालून कुटुंब सुखी करावे अशी अपेक्षा त्यामागे असते. आता आपण अन्नपूर्णा देवीबद्दल आख्यायिका जाणून घेऊया. अन्नपूर्णा देवी संदर्भात एक आख्यायिका सांगितली होती. अन्नाचे महत्त्व शंभो शंकराला मान्य नव्हते. दोघांचा वाद झाला आणि पार्वती रुसून निघून गेली. पार्वती म्हणजे प्रत्यक्ष अन्नपूर्णाच. तीच निघून गेल्यामुळे जगात सर्वत्र हाहाकार माजला. अन्न नसल्यामुळे लोकांचे हाल सुरू झाले. शेवटी पार्वतीला दया आली आणि ती अन्नपूर्णेच्या रूपात काशीला अवतीर्ण झाली. तिने अन्नदान सुरू केले. भगवान श्री शंकरालाही मधली सगळी परिस्थिती अनुभवाला आल्यामुळे अन्नाचे महत्त्व समजले आणि ते स्वतः पार्वतीकडे भिक्षा मागायला गेले. अन्नपूर्णेचे पहिले मंदिर त्यामुळेच काशीला आहे. अन्नपूर्णा रूपाच्या उत्पत्तीबद्दल आणखी एक कथा सांगितली जाते. भगवान शिव भिक्षेला गेले असता एके दिवशी त्यांना भिक्षा मिळाली नाही. अर्थात तसे घडावे ही नारद मुनींची योजना होती. नंतर पार्वतीने स्वादिष्ट अन्न वाढून शंकरांना तृप्त केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या शिवांनी पार्वतीला तू अन्नपूर्णा असा आशीर्वाद दिला. आता आपण पाहूया अन्नाला अनन्यसाधारण महत्त्व. आदी शंकराचार्य अन्नपूर्णा स्तोत्रात म्हणतात, भिक्षा देवी
कृपालंबकारी माता पूर्णेश्वरी म्हणजे कृपेचा आधार देणाऱ्या हे माते अन्नपूर्णे तू मला भिक्षा घाल, अशा शब्दांनी या स्तोत्रातील प्रत्येक विचाराचा किंवा श्लोकाचा अंतिम भाग आढळतो. ही भिक्षा अन्नाची आहे. तसेच ज्ञानवैराग्यांच्या सिद्धीसाठीही आहे. कारण सुयोग्य अन्न शरीराला मिळाल्यानंतर पुढील ध्येय उत्तम आणि बौद्धिक पद्धतीत पार पडते. जीवनात अन्नाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. समस्त प्राणी मात्र अन्नाशिवाय जगू शकत नाही. अन्न शरीराला शक्ती पुरवते आणि जीवनाची नवीन उमेद सतत देते. अन्न खाल्ले की शरीराला एक प्रकारचे समाधान मिळते. म्हणूनच अन्नदानाला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे. सर्वात श्रेष्ठ दान म्हणून अन्नदानाकडे पाहिलं जातं. तुम्हाला आठवत असेल, कर्ण हा दानशूर होता, पण त्याने अन्नदान केलं नाही म्हणून मृत्यूनंतर पुन्हा त्याला भूलोकी येऊन अन्नदान करावे लागले असे सांगितले जाते. आता आपण पाहूया घरच्या अन्नपूर्णेला कसे समाधानी ठेवावे. जी महिला अन्न बनवते आहे तिची मनस्थिती समाधानी असली पाहिजे. तिने ते अन्न समाधानाने बनवले असले पाहिजे. तुम्ही पाहिलं असेल, अन्नपदार्थ एक असतो, पण वेगळ्या वेगळ्या लोकांनी बनवला तर त्या अन्नाची चव वेगळी वेगळी असते. याचे कारणच आहे की अन्न बनवणाऱ्याच्या वासना आणि मनस्थिती त्या अन्नात उतरत असते. म्हणूनच घरच्या अन्नपूर्णेला नेहमी समाधानात ठेवले गेले पाहिजे. असं म्हणतात, तुम्ही जर मनापासून अन्नपूर्णेची उपासना केली तर तुमच्या हातून तयार होणाऱ्या पाककृती उत्तमच असतील. उत्तम अन्न हे शरीराला समाधान प्राप्त करून देते. शुचीभूत होऊन आनंदी वृत्तीने स्वयंपाक करण्याची आवश्यकता आहे आणि ते वातावरण घरातल्या सर्व लोकांनी निर्माण करून द्यावे. त्या अन्नात प्रेम असते. म्हणूनच आईच्या हातचे अन्न आपल्याला सगळ्यात गोड वाटते. केलेला स्वयंपाक हा आपण प्रत्यक्ष परमेश्वरासाठी करतो ही भावना करून जर केला तर तो अतिशय उत्तम होतो. म्हणूनच नैवेद्याचे अन्न हे अतिशय चविष्ट असते. आता आपण पाहूया जेवणावर राग काढू नये. आपल्याकडे सांगतात जेवणावर कधीही राग काढू नये. तो अन्नपूर्णेचा अपमान असतो. ज्या घरात अन्नाची नासाडी होते तिथे अन्नपूर्णा नाराज होते. म्हणून अन्नाची नासाडी करू नका, ओतू नका, मातू नका, अन्नाची नासाडी करू नका. असे केले तर अन्नपूर्णेची कृपा सदैव आपल्यावरही राहील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.